आज आपण एक महत्त्वाचा विषय म्हणजे काल दिल्लीमधल्या राऊस ॲव्हेन्यू कोर्ट हा डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे तिथलं. त्या कोर्टाने एका अरविंद केजरीवाल यांच्या केसच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय दिला. प्रत्यक्षामध्ये काय आहे तर ही जी तथाकथित मद्य घोटाळा ही म्हणजे एका अर्थाने भाजपचं एक राजकीय षडयंत्र आहे आणि त्या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्या संदर्भामध्ये जामीन मागितला होता. या जामिनावरची सुनवाई झाली. त्याची बरेच दिवस सुनावणी चालली, 2-3 दिवस सुनावणी चालली, सर्व बाजू ऐकल्या गेल्या आणि मग त्याच्यानंतर जो त्या कोर्टाने निर्णय दिला तो आज कोर्टाने निर्णय दुपारी सर्वांना उपलब्ध झाला. त्या कोर्टामध्ये अतिशय महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स आहेत, महत्त्वाची नोंदवली गेलेली आहेत ऑब्झर्वेशन्स. ती आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पण समजली पाहिजे, इतकी महत्त्वाची आहेत. कारण आज देशामधला एक महत्त्वाचा राजकीय नेता आणि महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून आम आदमी पार्टी उदयाला येत आहे. त्याचा महत्त्वाचा नेता अरविंद केजरीवाल म्हणून पुढे उदयाला येत आहेत आणि त्यांच्या संदर्भातली ती जी केस आहे जी एका अर्थाने त्यांना कुठेतरी डाग लावण्यासाठीची ही केस उभी केली गेली असंच त्या सगळ्यात दिसतंय. कारण हा जो निर्णय आला आहे दिल्लीमधल्या कोर्टाचा ते हे ट्रायल कोर्ट आहे. या ट्रायल कोर्टाने अतिशय महत्त्वाची ऑब्झर्वेशन्स केली, ती आपल्या सर्वांना समोर मी मांडतो आहे. आणि याच्यामधून एका अर्थाने ईडीचं जे काय म्हणणं आहे म्हणजे थोडक्यात मोदी सरकारचं जे म्हणणं आहे त्याचा पूर्ण फज्जा उडवलेला आहे. म्हणजे त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये काही काय म्हणू आपण त्याला चिंधड्या उडवल्या ना आर्ग्युमेंटच्या, असं ते खरं तर आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता काय झालं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की बाबा हे एकूण जी केस आहे या केसमध्ये आधी आता त्यांना जामीन देत असताना सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळेस काय म्हटलं ते बाबा अरविंद केजरीवाल हा काही कोणी क्रिमिनल माणूस नाही आहे किंवा त्यांनी कुठल्या समाजाला कुणाला सोसायटीला धोका आहे किंवा तो काहीतरी फेरफार करेल अशी काही शक्यता नाही आहे. मागच्या वेळेस इलेक्शनच्या दरम्यान जे जामीन देताना पण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं, त्याचं पुन्हा त्याला त्यांनी अधोरेखित केलंच आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं कोर्टाने म्हटलं की 100 कोटीचा आरोप आहे आणि 100 कोटीचा आरोप असताना 40 कोटी हॅज बीन ट्रेस्ड आउट इन द प्रिव्हियस मंथ असं ईडी म्हणते. म्हणजे त्यातल्या 40 कोटीचा मला त्या मागमूस लागलेला आहे असं म्हणतंय. आणि मग कोर्टाने असं म्हटलं की मग 60 कोटींचा कुठे गेला हिशोब? त्या 60 कोटींचा काहीच हिशोब नाही. त्याच्यावर ईडीने असं म्हटलं की त्याला मला वेळ लागेल, तपास करायला लागेल. बरं, तपासाला किती वेळ लागेल तर ते सांगता येत नाही. मग त्याच्यावर असं म्हटलं कोर्टाने की जर असं तुम्हाला वेळही सांगता येत नाही, किती काय आहेत पुरावे तेही माहिती नाहीत आणि ही मोठी अमाऊंट आहे. म्हणजे 100 कोटीमधले तुम्ही 60 कोटींचा काहीच पुरावा नाही असं म्हणतात, अशी ही महत्त्वाची गोष्ट. आता दुसरी याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की कोर्ट असं ईडीने जे म्हटलं आहे की हे पैसे 40 कोटी कुठेतरी आले तर त्याच्यावरती ईडी सायलेंट अबाउट द फॅक्ट as to how the proceeds of the crime have been utilized in assembly election at Goa by AAP. तर म्हणजे 2 वर्षापूर्वी गोव्यामध्ये इलेक्शनमध्ये हा पैसा वापरला गेला, तर तो कसा वापरला गेला याच्या संदर्भात ईडीकडे काहीही पुरावा नाही. म्हणजे ही नोंद पण जज यांनी या ऑर्डरमध्ये केलेली आहे. ही पण अतिशय महत्त्वाची नोंद आहे. त्याच्यानंतरची पुढची नोंद अशी आहे ती या सगळ्या याच्यामध्ये पुरावे तर नाही आहेत. मग कोण पुरावे आहेत तर पुरावे एकतर माफीचे साक्षीदार आहेत किंवा आरोपी. हे दोनच त्यांची म्हणणी आहेत. त्या म्हणण्यावरतीच आधारित सगळी केस आहे. आणि त्या संदर्भात ईडीला जेव्हा कोर्टाने विचारलं तेव्हा ईडीने आर्ग्युमेंट काय केलं ते अतिशय एका अर्थाने काय म्हणू आपल्या न्यायव्यवस्थेचं काय करून टाकलेलं मोदी सरकारने याच्यावरती ते एका अर्थाने प्रकाशझोत टाकतं. ईडीनी काय म्हटलं तर इन्व्हेस्टिगेशन इज अ आर्ट अँड समटाइम्स वन अॅक्यूज इज गिवन लॉलीपॉप ऑफ बेल अँड पार्डन अँड इंड्युस्ड विथ सम ॲश्युरन्स टू मेक देम टेल द स्टोरी बिहाइंड द ऑफेन्स. म्हणजे तुम्ही त्याला बेल किंवा इतर काहीतरी लॉलीपॉप देऊन त्याच्याकडनं स्टोरी काढून घेता, असं ही एक आर्ट आहे, ही कला आहे असं स्वतः ईडी म्हणतं. म्हणजे ही यांची मोदी सरकारची तपास यंत्रणा म्हणते. आणि त्याच्यावर कोर्टाने काय म्हटलंय द कोर्ट हॅज टू टेक अ पॉज. म्हणजे कोर्ट स्तंभितच झालंय, त्यांना हे पचनीच पडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. की हे जे विधान आहे हे अतिशय धक्कादायक असं विधान आहे कोर्टासाठी.
कारण असं जर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास ही जर कला झाली तर मग कुणी कुणाला अटक करू शकेल आणि मग अकलेनी, हुशारीनी, चतुराईनी हे सर्वजण अटक करून घ्यायला लागतील आणि म्हणतील की आम्ही त्याला बेल देतो किंवा आणि काही लॉलीपॉप देतो आणि मग त्यानंतर ही कलेनी त्याच्याकडनं गुन्हा वधवून घेतो. तर हे अतिशय भयंकर विधान आहे आणि कोर्टाने तसं म्हटलंय. कोर्ट टू ड्रॉ अन इंटरफिरन्स अगेन्स्ट द इन्व्हेस्टिगेशन एजन्सी दॅट इट इज नॉट ॲक्टिंग विदाऊट बायस. आणि त्यामुळे एका अर्थाने कोर्टाने याच्यावर म्हटलं की ईडी हे पक्षपात करताय. अतिशय महत्वाची विधान आहेत ही सगळी की तुम्हाला 60 कोटी कुठे गेले हे माहिती नाही. तुम्ही पुरावे काय आहेत तुमच्याकडे ते नाही. तुम्हाला गोव्यामध्ये कसे वापरले गेले पैसे याचा पुरावा नाही. बरं तुमचे जे साक्षीदार आहेत त्यांना तुम्ही लॉलीपॉप देऊन फिरवलेलं आहे हे ईडी म्हणतंय. आणि याच्यानंतर मग त्यामुळे कोर्ट असं म्हणतं की तुम्ही कुठेतरी पक्षपात करताय. त्यांनी असा शब्द वापरलाय दॅट इट इज नॉट ॲक्टिंग विदाऊट बायस. द इन्व्हेस्टिगेशन एजन्सी दॅट इट इज नॉट ॲक्टिंग विदाऊट बायस. एका अर्थाने पक्षपात पद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्याविषयी ईडी वागते आहे अशी नोंद या कोर्टाने या ऑर्डरमध्ये केली आहे. आता ते पुढे त्यांनी असं म्हटलं की दोज को-एक्युज्ड अँड अप्रुव्हर्स म्हणजे सह आरोपी आणि माफीचे साक्षीदार इज सफिशियंट टू एस्टॅब्लिश द पर्सनल रिलेशनशिप ऑफ द ॲप्लिकंट. म्हणजे अरविंद केजरीवाल आणि सह आरोपी यांच्यामध्ये नातेसंबंध आहेत किंवा नातं आहे त्यांचं, ते एकमेकांना ओळखतात अशा पद्धतीचा ईडीचा दावा आहे. आता ईडीचा दावा असताना त्याच्यामध्ये तो पुरावा होतो का? बरं याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे ना ती हे सह आरोपींना ओळखत होते तर त्यांना चॅट मिळाला व्हॉट्सअपवरती चॅट. ही बातमी पण बीजेपीने पण बऱ्याच ठिकाणी असा आरोप केला. तर ही काय आहे तर त्या चॅटमध्ये व्हॉट्सअप चॅटमध्ये त्यांना अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या आणि त्याच्यावरती अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले. हा एवढा चॅट आहे आणि कोर्टाने त्यामुळे त्याची नोंद घेतलेली आहे की हा पद्धतीचा चॅट या पद्धतीची ही काय व्हॉट्सअपवरची काय संवाद झाला हा संवाद हा पुरेसा नाही किंवा हा पुरावा होऊ शकत नाही किंवा हा दोष दाखवत नाही किंवा हा गुन्ह्यामधला सहभाग दाखवत नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे कोर्टाने पुढचं 29वे जे ऑब्झर्वेशन आहे ते आहे की ईडी हॅज फेल्ड टू गिव्ह एनी डायरेक्ट एव्हिडन्स अगेन्स्ट द ॲप्लिकंट म्हणजे अरविंद केजरीवाल इन रिस्पेक्ट ऑफ द प्रोसिड्स ऑफ क्राईम. गुन्ह्यातील जो पैसा आहे तो कुठे गेला काय गेला याच्या संदर्भातला कुठलाही थेट पुरावा देऊ शकलेला नाही असं स्पष्ट विधान कोर्टाने केलेलं आहे. हा याच्यातला एक महत्त्वाचा भाग. आता त्याच्या पुढचं जे विधान आहे 30वं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सहआरोपी आहे चरणजीत तर त्यांनी कुठेतरी हॉटेलचं बिल त्यांनी दिलं होतं. बरं त्याच्याकडे काहीतरी 1 कोटी रुपये सापडले असं ईडीने म्हटलेलं आहे. आता मुळात हे 1 कोटी हे त्या 100 कोटीमधले आहेत किंवा 40 कोटीमधले आहेत याच्या काही एकमेकांशी संबंध नाही असं कोर्टाने नोंदवलं. त्यामुळे द अमाऊंट ऑफ द ₹1 crore वॉट अटॅच फ्रॉम द रेसिडेन्स ऑफ द को-अक्यूज हु इज असोसिएट ऑफ द ॲप्लिकंट. तर याच्यामध्ये त्यांचा संबंध काय आहे हे ईडीला मात्र सांगता आलेलंच नाही आहे. ईडी सायलेंट ऑन सर्टन इश्यूज. त्याशिवाय ईडीनी ते म्हणतात ही हॅज नॉट नेम द इदर इन CBI केस ऑर इन द ECIR FIR. म्हणजे याच्यामध्ये अजून ईडीने अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलेलं नाही CBIच्या केसमध्ये. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय थर्डली दिस इज ऑल्सो अन ॲडमिटेड फॅक्ट दॅट द अक्युज्ड हॅज नॉट बीन समन्स्ड बाय द कोर्ट टिल डेट येट ही इज लाईंग इन द ज्युडिशियल कस्टडी. न्यायालयीन कोठडीमध्ये अजूनही ते आहेत. त्यामुळे हे एक महत्त्वाचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये मगाशी जो प्रश्न आला की दॅट सम ऑफ ₹1 crore अटॅच फ्रॉम विनोद चव्हाण वॉज अ पार्ट ऑफ द प्रोसिड्स ऑफ द क्राईम. तर हे जे काही ईडीने म्हटलंय ईडी हॅज ऑल्सो फेल टू क्लॅरिफाय ॲज हाऊ इट कम्स द कन्क्लुजन दॅट हा त्याचा भाग आहे. म्हणजे ईडीला हे सुद्धा काही प्रूव्ह करता आलं नाही किंवा तो त्याच्याशी 1 कोटी जी आहेत ते या केसच्या संदर्भातले आहेत हे काही सांगता आलेलं नाही किंवा त्याचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाही.
आता हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात येतं की जवळपास एका अर्थाने निर्दोष आहेत अरविंद केजरीवाल हे अप्रत्यक्षरित्या या सगळ्या स्टेटमेंट्समध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि कोर्टाने पुढे जाऊन हेही म्हटलं 100% की हा जो PMLA कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आहे, त्याच्यातलं 45वा कलम जे आहे त्यामुळे 45 कलमामुळे एक तर असं आहे की ईडीने जर विरोधच केला नाही तर जामीन मिळू शकतो, बरोबर आहे. दुसरं, या केसमध्ये जर ईडीने विरोध केला, आता जर ईडीने विरोध केला तर काय कारण असायला लागेल, तर कोर्टाला स्वतःला खात्री पटली पाहिजे ती आरोपी हा निर्दोष आहे अशी खात्री कोर्टाला पटली तर कोर्ट जामीन देऊ शकतं. प्रायमा फेसी म्हणजे प्रथम दर्शनी कोर्टाची जर अशी खात्री झाली की अरविंद केजरीवाल हे निर्दोष आहे तर ते त्यांना जामीन देऊ शकतात आणि याच आधारे कोर्टाने जामीन दिला. त्यामुळे राईट्स ॲव्हेन्यू कोर्टाने, जे ट्रायल कोर्ट आहे किंवा जिल्हा न्यायालय आहे, त्यांनी या कारणास्तव याची नोंद करून हा जामीन दिलेला आहे. त्यामुळे ईडीने त्याला विरोध केला हे एका अर्थाने बरंच झालं, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेच पुरावे नाहीत हे सगळ्या जनतेसमोर आलेलं आहे. आणि त्यामुळे गंमत अशी झाली की कोर्टामध्ये आज आता जामीन मिळू शकतो अरविंद केजरीवाल यांना, कारण ऑर्डर आल्याबरोबर त्याच्या पुढची कारवाई होईल असं दिसत असताना मोदी सरकार आणि भाजप इतकं घाबरलं की ही कोर्टाची ऑर्डर दुपारी 12 वाजता येण्याच्या अगोदरच हायकोर्टामध्ये ईडी गेलं. आणि हायकोर्टामध्ये जाऊन असं ईडीने म्हटलं की यांना जामीन मिळाला असं दिसतं आहे आणि त्याला आमचा विरोध आहे, आम्ही त्याच्या विरोधात अपीलात जातो आहोत. प्रत्यक्षामध्ये 12 वाजेपर्यंत ऑर्डर आलेली नव्हती कोर्टाची, तरी सुद्धा या पद्धतीने घाईघाईने ईडी हायकोर्टात गेली. त्यामुळे आपल्या सर्वांना लक्षात येईल की ज्या पद्धतीने या सगळ्या ह्याच्यामध्ये जो काही ईडीचा जो पर्दाफाश झालेला आहे, ईडी याच्यामध्ये कशा पद्धतीने भेदभाव पद्धतीने पक्षपाती पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना वागवते आहे हे सगळं उघड झालेलं आहे. आणि त्यामुळे कोर्टाने पण पुढे म्हटलं की जे त्यांनी सुप्रीम कोर्टातलं एक ऑब्झर्वेशन पण पुढे लिहिलेलं आहे की नॉर्मली PMLA मध्ये बेल मिळणं हे इम्पॉसिबल असतं, अशक्य असतं. इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अन अक्यूज टू गेट द बेल अंडर द PMLA हे म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टाने 2 कंडिशन म्हटल्या होत्या, आणि त्या कंडिशनमुळे द पर्सन हॅज टू प्रूव्ह इन कोर्ट दॅट ही ऑर शी इज प्रायमा फेसी इनोसंट ऑफ द ऑफेन्स, एक तर ही, आणि दुसरं सेकंडली द अक्यूज शुड बी एबल टू कन्व्हिन्स द जज ही वुड नॉट कमिट एनी ऑफेन्स वाईल ऑन बेल. या दोन्ही फुलफिल होतात असा अर्थ त्याच्यातनं निघतोय. आणि त्यामुळे हा जो सगळा जो खेळ गेले 2 वर्ष भाजप करता आहे, त्या भाजपचा खेळाचा हा पर्दाफाश झालाय. आता हा विषय हायकोर्टात गेलेला आहे, हायकोर्टामध्ये अपील झालेलं आहे, आणि आज त्याच्यावरती सुनावणी झाली. त्या सुनावणीचा निकाल जो आहे तो अजून 2 ते 3 दिवसासाठी त्याचा निकाल जो आहे तो राखून ठेवला गेलेला आहे. त्यामुळे 2-3 दिवसामध्ये आपल्याला याच्या पुढे काय होणार आहे हे कळेल. परंतु आज जनतेसमोर मात्र या ऑर्डरमुळे अनेक गोष्टी उघड झाल्यात की जो तथाकथित मद्य घोटाळा म्हणजे काय आहे हे आज जनतेपर्यंत भाजप किंवा काय कुणीही काही मांडता येत नव्हतं त्यांना. आणि परंतु हा घोटाळा म्हणजे कसा फर्जीपणा आहे हे एका अर्थाने या कोर्टातल्या ऑर्डरने दाखवलं. ही ऑर्डर अतिशय त्यासाठी महत्त्वाची आहे, आणि पुढच्या काळामध्ये आम्हाला निश्चितपणे आशा आहे की आमचे इतर नेते सुद्धा जामिनावर येतील. धन्यवाद.